काळ भगवत चिंतनात घालवा। काय केलं तुकोबारायांनी? पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, गोरडेश्वर डोंगरावरती जाऊन तुकोबाराय वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा सुख वाटे जीवा, संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा सुख वाटे जीवा, कमी देवा काही आणि कमी देवा काही गायनाचे पुढे आगोली आगोली मनाचे आनंदे गायना गोड तुकोबाराय भजन करतायत। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही गायनाचे पुढे आपोली या छंदे, गायनाचे पुढे आपोली या छंदे। पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, सारखं तुकोबाराय मी गातो नाचतो गातो नाचतो आनंद नाचतो नाचतो आलो चौदे गेला झालो मी तव चौदे मी गातो नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंद। सारखे तुकोबाराय नाचतायत, भजन करतायत। ऐका गड्या, नित्य भजनामध्ये आपला काळ घालवतायत। आता परिणाम असा झाला, विठ्ठल 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 सारखं महाराज रात्रंदिवस तेच नाव, संसार सोडला आणि सारखं डोंगरावर भजन। याचा परिणाम असा झाला, आता काळ चिंतनामध्ये गेल्यामुळं, बरं का, काळ भगवत नामस्मरणामध्ये गेल्यामुळं, तत्कथनम तत्चिंतनम सर्वस्व त्यालाच दिल्यामुळं परिणाम असा झाला, जग आता त्यांना देवरूप दिसायला लागलं। देव झाले अवघे जने, देव झाले अवघे जने, देव झाले अवघे जने, देव झाले अवघे जने, तोच गुण हरपले, तोच गुण हरपले,
देव झाले अवघे जन, जन विजन झाले आम्हा. आता काय झालं? आता जन सगळं विजन झालं, सगळं देव रूप दिसायला लागलं. देव नटला नाना परी, भरोनी उरळा चराचरी, अशी अनुभूती आली. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी. अवघी रूपे तुझी देवा, काय हो? अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, अवघी अवघी रूपे तुझी देवा, अवघी तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा. बंधु भाव करू सेवा, बंधु भाव करू सेवा, बंधु भाव करू सेवा, बंधु भाव करू सेवा. अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, अवघी तुझी देवा, अवघी तुझी देवा. अवघी रूपे तुझी देवा, सगळं जग देव रूप दिसायला. आणि याला शेवट म्हणतात बरं. असा माणूस गेला, ते लाकडं जाळला, चन्नाचे लाकडं आणली, अरे रे रे, असा शेवट गोड होत नसतो. शेवट गोड कधी होतो? भजन करता करता मी तो पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगरू हरी. भजन करता करता विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी मी दृष्टीने पाहिला तर विठ्ठलची, हो स्त्रियामध्ये विठ्ठल, माणसात विठ्ठल, दगडात विठ्ठल. द्वेष राहिला नाही, सगळं देवरूप झालं. म्हणजे जीवदशा संपली आणि शिवदशा जिवंतपणे प्राप्त झाली. आणि जिवंतपणे शिवदशा मिळाल्यामुळं जिवंतपणेच तुकोबारायांनी गात्यात अभंग लिहिला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट भला, शेवट भला, शेवट शेवट झाली सगोड व्हावा, शेवट झाली आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. काय गोड शब्द आहेत हे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. का गातोय आपण हे प्रमाण? प्रयत्न केला त्यांनी, भगवत चिंतन केलं, आपला काळ नामस्मरणामध्ये काळ सार्थक केला त्यांनी. राहुल महाराजांनी मग अशी प्रमाण दिलं की नाही, या काळामध्ये भजन केलं. मिळालेला 42 वर्षाचं आयुष्य आहे तुकोबारायांचं, पण सगळं भजनामध्ये आहे. 22 वर्षाचं आयुष्य बघा. एका बाजूला धृतराष्ट्र शिका धृतराष्ट्र, 100 पोराचा बाप, राजसत्ता, सम्राट होता, पण काळ दुरुपयोगामध्ये घालवला, पापामध्ये घालवला. आणि 22 वर्षाचं आयुष्य ज्ञानोबारायांना, 22 फक्त 22 महाराज. आणि 22 वर्षामध्ये केला जगाशी उपकार. तारी येले नारी नर
सगळ्या जगाचा उद्धार केला महाराज. कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला, त्याला प्रयत्न करावा लागतो. माऊली आळंदीला गेले पहिल्यांदा, म्हणजे आळंदीहून पंढरीला गेले. तसं माऊलींचं सगळं चरित्र आता तुम्ही यूट्यूबला पाहू शकता, माझ्या संत कथेमध्ये आहे. एक छोटीशी कथा. ज्यावेळेला माऊली पंढरपूरला गेले पहिल्यांदा, त्यावेळेला पंढरपूरची परिस्थिती अशी होती आबा, की त्या काळातले ब्राह्मण लोक, म्हणजे त्या काळातले, आता घेऊ नका, त्या काळातले म्हटलं मी, त्या काळातला अफजल खान आता नाही लावायचं, त्या काळातली लोक आता नसतात. त्या काळातले, मी एकदा आमच्या मारुती बाबांना प्रश्न विचारला होता, बाबांनी मला त्याचं उत्तर सांगितलं की इतिहास सांगताना, कथा सांगताना एखादं जुनं उदाहरण आलं म्हणजे ते आता नाही लावायचं, कारण ते निघून गेले. आता माऊलीला त्रास दिलेले निघून गेले ना, आता आपण त्यांच्या कुळाला त्रास देऊन चालेल का? नाही, ते निघून गेले. मारुती बाबांनी मला एक उदाहरण सांगितलं, मला आठवलं म्हणून सांगतो. पाठामध्ये मारुती बाबा म्हटले, काय काही दिवस आळंदीत आल्यावर म्हटले मी जोग महाराजांच्या संस्थेला सुट्टी मिळाली की भंडारा डोंगरावर जायचो म्हटले, आणि डोंगरावर तिथं गाथ्याचं पारायण करायचो, गाथा पाठ करायचो. तर म्हटले खाण्यासाठी मधुकरी मागायचो. तर खाली चिखली गाव आहे, चिखली, त्या चिखलीला, त्या तळवड्याच्या वस्तीला मधुकरीचं एक म्हणजे 10-5 घरं मधुकरी मागून भाकरी घेऊन जायचो जेवायला. तर मध्ये काखेमध्ये मधुकरी होती, आणि रोज मधुकरीला गेलं की एका पाटलाचं घर होतं दत्तूभाऊ, त्या पाटलाच्या दारात मधुकरी म्हणून आवाज दिला की ती माय 2 भाकरी आणून द्यायची, पाटलाची बायको. पण त्या पाटलाच्या दारात एक कुत्री होती म्हटली, आणि ती कुत्री काय करायची, बैलगाडी गेली की तिच्या मागं, मोटरसायकल गेली की तिच्या मागं धावतच जायची, भुंकतच जायची. मोटरसायकल गेली, ट्रक गेली, काही वाहन गेलं की तिच्या मागं अशी भुंकत जायची. मला मात्र भुंकत नसायची म्हटले, बाकी कुणाला भुंकत नसायची, पण बैलगाडी गेली, सायकल गेली, वाहन गेलं, ट्रक गेली, ट्रॅक्टर गेला की त्याला भुंकत भुंकत जायची, पुन्हा वापस यायची. बरेच दिवस गेल्यावर मी त्या पाटलाला विचारलं, म्हणे पाटील, ही कुत्री माणसाला भुंकत नाही, पण गाडी गेली की तिच्या मागं भुंकत का जाते? तर त्या पाटलानं उत्तर दिलं, ते फार शिकण्यासारखं. ते म्हटले काही नाही बाबा, काय म्हटले, या कुत्रीचे 10-12 पिलं एका ट्रकच्या टायर खाली मेलेले, त्यामुळं कोणतीही गाडी गेली तर या कुत्रीला वाटतं माझी पिल्लं मारणारी गाडीच चालली, म्हणून ती भुंकत जाते. आता तिला कोण सांगणार की तुझे पिल्लं मारणारी गाडी कधीचीच निघून गेली, आता जी गाडी चालली ती तुझी पिल्लं मारणारी नाही. तसं त्या काळात त्रास देणारे लोक निघून गेले, आता तुम्ही ज्यांना त्रास देताल ते त्यांचे नाहीयेत, ते आता नाहीयेत. कृपया जुना इतिहास आता लावायचा नाही, लगेच भांडण करायचं नाही, फार अवघड आहे. कीर्तनात अफजल खान सांगायला गेलो ना, लोकांना वाटतं तलवारी घेऊनच, अरे तसं नाही, ते त्या काळात होतं, ते त्या काळात ते भांडण होतं, त्या काळात राजांना त्याची गरज होती. आता आपल्याला त्याची गरज, आपण भांडण करायची गरज नाही. फार शिकण्यासारखं आहे महाराज, हे पण लोक शिकत नाहीत. चला, मी कशासाठी सांगत होतो, हो ते ऐका ऐका, विठाला विठाला विठाला. त्या काळातले पंढरपूरचे ब्राह्मण लोक मंदिरात कबीर महाराजांना येऊ देत नव्हते, चोखोबरायांना येऊ देत नव्हते, जनाबाईला येऊ देत नव्हते, आणि कानोपात्रेला सुद्धा येऊ देत नव्हते. का? कानोपात्रा एका वेश्येची मुलगी, जनाबाईला जात माहिती नाही. कबीर महाराज मुस्लिम आणि चोखोबराय मातंग, म्हणजे महार समाजाचे, बरं का. या चौघाला मंदिरात प्रवेश नव्हता. नामदेवरायच्या कीर्तनात टाळ घेऊ देत नव्हते. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला, कुणी म्हणावं मी शेवट गोड केला, कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला, ऐका ऐका ओ वडांगळीकर, घरी घेऊन जा, या माधवराव गुरुजींचं वर्षश्राद्ध सफल होईल. एवढ्या सुंदर कीर्तन ऐकताय, कधी 12 वाजले आपल्याला कळालं नाही, एवढं गोड कीर्तन, पहिलं चरण घरी घेऊन जा. कुणी म्हणावं शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, ऐका ऐका. आणि माऊलीनं पाहिलं, एका पायरीवर चोखोबाराय बसले. कोण चोखोबाराय? ज्यांच्या भजनानं अमृताचं विष झालं, अमृत नासलं, तर भगवंताचं भजन करणाऱ्या चोखोबारायांनी शुद्ध केलं अमृत. एवढे श्रेष्ठ चोखोबार आहे. चोखोबाची अंगी ढोरे ओढी, ज्यांचं ढोर ओढतो भगवान. कबीर महाराज म्हणजे काय सामान्य आहे का? कबीर मोमीन लतीफ मुसलमान. ऐका ऐका, काय केलं कबीराचे मागे शेले विनी, भगवान त्यांचे शेले विणतो. जनाबाई काय सामान्य आहे का? देव तिला दळू लागतो. कानोपात्रा काय सामान्य आहे का? तिच्या भजनामध्ये देव नाचतो. आणि यांना मंदिरात का जाऊ दिलं जात नाही? सगळ्यांनी माऊलीचं दर्शन घेतलं आणि सगळ्या संतांनी सांगितलं, बघा आम्हाला मंदिरात टाळ घ्यायला परवानगी नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं माहिती आहे का? म्हटले मग आजपासून आता कुणीच मंदिरात जायचं नाही, आजपासून सगळ्यांनी वाळवंटात यायचं. वाळवंटात आले आणि मेळविली मांदे,
वैष्णवांची नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला नाचू लागला नाचू लागला नाचू लागला ओ एक चिताळी झाली टाळी झाली एक चिताळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाची नायवाती माझा ज्ञानराज गोपाळाची नायवाती माझा ज्ञानराज गोपाळाची नायवाती वाळवंटात कीर्तन नामदेवरायचं कीर्तन वाळवंटात चोखोबाराय उभे कबीर महाराज उभे जनाबाई उभी सगळ्यांना उभं केलं आणि सगळ्यांना सांगितलं आजपासून आता वाळवंटात कीर्तन कल्पना करा सगळ्यांना अधिकार दिला हो माऊलीनं महाराज जगातली पहिली क्रांती माऊलीनं केली हो म्हणे चोख्याची महारी चोखोबारांच्या पत्नीचे अभंग आहेत कबीर महाराजांच्या अभंग आहेत सावता महाराजांच्या अभंग आहेत गोरोबा काकाचे अभंग आहेत सगळ्या कर्म मेळ्याचे सुद्धा अभंग आहेत महाराज या सगळ्याचे अभंग प्रकाशित केले माऊलीनं आणि ते ज्ञानोबाराच्या वेळेला समाधीला बसले ज्यांचे ज्यांचे अभंग प्रकाशित केले होते सगळे संत म्हणायला लागले शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला बहु गोड झाला माझा 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 बहु गोड शेवट तो भला शेवट तो भला ओ शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला ओ शेवट तो भला शेवट तो भला निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा गोड चाले शेवट तो भला सगळ्या संतांनी माऊलीला वाटी लावायला यावं सगळ्या संतांनी रडावं विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव स्वर्गीहुनी देव करिता ती आळंदी हे गाव आणि मग त्या माऊलीनं म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला आणखीन सांगू काळ ज्यांनी जिंकला त्याला एक म्हणता येते हे काही दारू प्यानी गांजाड्यांनी म्हणायचं नाही कुणी नाही म्हणायचे माझा शेवट गोड झाला बांधून आणला पाहिजे तुझ्यासाठी नाही रे ते ज्यांनी भजन करता करता देव मिळवला शेवट तो भला क्रांती केली जगाचा उद्धार केला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आणि आणखीन सांगू काळ ज्यांनी जिंकला काळ त्यांना म्हणता येतं बरं का त्या पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची जलसमाधी पैठण पैठण इथून वारीला आपण जातो पैठणला नाथ महाराजांचं गाव आहे महाराज ते इतकं सुंदर गाव मी 7-8 वर्ष राहिलो शिकायला पैठणला नाथ महाराजांची खासियत अशी महाराज 36 वर्ष देवानं काम केलं त्यांच्या घरी कोणत्या साधूच्या आणि आणखी सांगू नाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वर महाराज दिले नाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली नाथ महाराजांनी आपल्याला पिंगळा हरिपाठ हे सगळं नाथ महाराजांचं आहे नाथ भारुड नाथ महाराजांचे आहेत पिंगळा नाथ महाराजांचा आहे हो हे सगळं नाथ महाराजांनी दिलं सगळ्यात जास्त मोठं वाङ्मय नाथ महाराजांचं आहे हो भाद्रपद मास कपिला षष्टी लेखन कामाटी पूर्ण झाली नाथ महाराजांची ज्ञानोबारांची जी ज्ञानेश्वरी होती ती नाथ महाराजांनी आणली आणि तिला शुद्ध केलं आणि ज्ञानी याचा एका अवतारच ज्ञानोबारायांचा घेऊन तुम्हाला मला ज्ञानेश्वरी जर कुणी दिली
तर नाथ महाराजांनी दिली. एवढा मोठा उपकार नाथ महाराजांचा बघा. आणि ते नाथ महाराज एका षष्टीला गेले. त्यांची जाण्याची तिथी षष्टी आहे. पंचमी चतुर्थी कळते ना, षष्टीला नाथ महाराज गेले. वडांगळीकर बघा. आणि एका षष्टीला आबा नाथ महाराज गेले. तर मग आपल्याकडे पद्धत आहे बा, सगळ्या गावातले लोक गोळा होतात, ताटी बांधतात, मडकं दिलं जातं, खांद्यावर प्रेत घेतलं जातं. तशीच प्रेत यात्रा चालली. चौघाच्या खांद्यावर नाथ महाराजांना घेतलं. हरिपंडित नावाचा त्यांचा पोरगा पुढं चालायला, गावातले ब्राह्मण मागं, आणि नाथ महाराजांची प्रेत यात्रा निघाली. राम बोलो बे राम बोलो, राम बोलो बे राम बोलो, राम नाम सत्य आहे. आणि नाथ महाराजांची प्रेत यात्रा इकडं बघा चालत 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 गावाच्या वेशीपर्यंत आली. सगळे राम म्हणत होते, कोणी हरी म्हणत होतं, कोणी कृष्ण म्हणत होतं, कोणी भजन करत होतं. पण जे चौघ खांदेकरी होते का, 4 खांदेकरी, त्या चौघा खांदेकरानं एकमेकात बोलायला सुरुवात केली. पहिल्याला असं चालता चालता चिमटा घेतला केशवपंत, त्यानं मागच्याला हरिपंत, त्यानं इकडच्याला विठ्ठलपंत, त्यानं पुन्हा पहिल्याला विष्णुपंतार. मग चिमटे का घेता म्हटले, बघा ना खांद्यावर कोण आहे. म्हटले नाथ महाराज. अहो म्हटलं तेच सांगतो, महाराजचं पोरग काय उचललं, हरिपाठ काय लिहिला, लोकाला ज्ञान काय दिलं, कीर्तन काय केली, लोकाला जेव काय घातलं. पण शेवटी आपलाच खांदा कामी आला. कुठं लोक कामी आली, याचा सुद्धा लोकाला अभिमान. बापरे असं म्हटले ते, तर नाथ महाराज वर ताटीवरच उठून बसले. वरूनच आवाज दिला, पंत. पंताच्या मांड्याची ठलीठल म्हणायला लागले. त्याला थंडीन ताप संघच आला. प्रकाश बाबा संघच त्याला वाटला आवाज तो वरून येतोय, भूत बिते काय. भूत नाही म्हटले, नाथ मांड खाली, तुझ्या खांद्यावर जाण्याचा मान नाही म्हटले. नवल झालं महाराज. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. सगळ्या गावात चर्चा. खांदेकरी बोलले, बाबा उठले. खांदेकरी बोलले, बाबा. खांदेकरी बोलले, बाबा उठले. खांदेकरी बोलले, बाबा उठले. बरं हे चर्चा थांबत नाही. तिनं तिला तुला काही माहिती आहे का, तुला काही माहिती आहे का, तुला काही माहिती आहे का. वाडांगळी, खाडांगळी, कीर्तांगळी, म्हणजे असं सगळं गावानं चर्चा. इकडून खाली लगेच सिन्नरकी लगेच तिकडं दापूरकी दोडीकी लगेच तिकडं तुमच्या बेलूकडं सरकलं. पुढं हळूहळू घोटी रोडला लागलं. हळूहळू तर सगळ्या जिल्ह्यात नाशिक काय, मराठवाडा काय, महाराष्ट्र. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. राहुल महाराज सगळ्या महाराष्ट्रात चर्चा गेली. 1 वर्षभर जगले. अर्ध्यातून प्रेत यात्रा वापस आली. आणि पुन्हा दुसऱ्या षष्टीला नाथ महाराज पुन्हा गेले. अहो म्हटले वैद्याला बोलवा, डॉक्टरला बोलवा, नक्की गेले का बघा, हे चेक करा बाबा. त्यांचं चेक केलं तर खरंच गेले. पुन्हा ताटी बांधली, पुन्हा हरिपंडित पुढं. पण आता काय झालं, गावातले जे जुने लोक होते का, ते म्हटले हे प्रेत यात्रेचे खांदेकरी बदला. हे बाजूला आहे का, खांदेकरी बोलले की बाबा उठून बसतात. काय दरबाजीला मारतात, यायचं सरपण वायाला आणि गौऱ्या वायाला जातात. काय खरं. पण ते पुन्हा खांदेकरी लावले. ते म्हटले आता त्यांनी खांदा लावलाय. बरं लावलात, मग त्यांना सांगा तोंडावर बोट ठेवा, चकार काढू नका, हरी म्हणू नका, राम म्हणू नका, बोलू नका. असं तोंडावर बोटच ठेवलं त्यांच्या. निघाली वापरेत यात्रा पुन्हा. राम बोल बे राम बोलो, राम नाम सत्य निघाली. पहिल्यांदा आता गावाच्या वेशीपर्यंत गेलती. आता त्या वेशीतून गावातून आतमध्ये गेली. जमलं म्हटलं आता कटलं काय अडचण. पण ते झालं असं, त्या गावातली एक आई आपल्या मुलीला पहिल्याच मुलाला सासरला नांदायला पाठवत होती. जुना काळ होता, डोक्यावर पदर घेतलेला, तुळशीच्या वृंदावनाला पाणी चाललंय. तिची मुलगी चालली जावयाच्या बैलगाडीमध्ये बसून नांदायला. टाटा बाय बाय सी यू. तिला काय आनंदाचे अश्रू. मुलगी चालली जावयाबरोबर बैलगाडीमध्ये, मुलीला पाहते, लक्ष्मीनारायणाचा जोडा पाहते, टाटा करते, बाय बाय करते. तिला आनंदाचे अश्रू. मुलगी नांदायला चालली. आणि तेवढ्यात त्या मुलीच्या बैलगाडीला नाथ महाराजांची प्रेत यात्रा आडवी आली. तर बाईनं विचारलं, कोण गेलो? नाथ महाराज. कोण? नाथ महाराज. कोण? नाथ महाराज. तर बाई मनातली मनात म्हटली, काय बाई, माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुलाला नांदायला चालली, आणि ह्या बाबाला आजच टाइम सापडला. काल नाही, उद्या नाही, परवा नाही. बाई काय बाई मनातली मनात म्हटली, आबा. नाथ महाराज पुन्हा ताटूर उठून बसले. वरूनच आवाज दिला, पंत. पंत म्हटले, आमचं काहीच नाही ना राव, तोंडाला बोट ठेवलंय आम्ही, चकार नाही, काही नाही म्हटले. तुम्ही नाही, पण बाई बोलली, मांडा. पुन्हा प्रेत खाली मांडलं. स्वतःच्या पायाने चालत नाथ महाराज घरी निघून गेले. ऐका, पुन्हा 1 वर्ष जगले. आणि तिसऱ्या षष्टीला नाथ महाराजांनी देह ठेवला. नॉट खांदेकरी, नॉट बाई, स्वतःच्या पायाने चालत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणत गोदावरी मातेच्या पात्रामध्ये समर्पित झाले. आजही त्यांच्या गोदावरी मातेच्या पात्रातल्या पादुका तुमच्या माझ्या दर्शनासाठी पैठणला उपलब्ध आहेत. 2 वेळेला काळ परत लावला, आलेला काळ परत लावला, आणि मग म्हणता आलं, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला.
शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा भाऊ 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 शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला